नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण मानवशास्त्रातील महत्त्वाचे प्रश्न पाहूया. तर बघा, रंगसूत्रे ही धाग्यासारखी असतात. माणसाच्या बाबतीत रंगसूत्राची संख्या 46 असते आणि जर जोड्या विचारल्या तर 23 जोड्या म्हणायचं आणि सिंगल विचारलं तर 46 सांगायचं. त्यामध्ये 46मध्ये 23 रेतपेशी असतात आणि 23 अंडपेशी असतात. क्ष रंगसूत्र असलेल्या रेतपेशीकडून अंडपेशी फलित झाली तर मुलगी होते आणि य रंगसूत्र असलेल्या रेतपेशीकडून अंडपेशी फलित झाली तर मुलगा होतो. म्हणजे स्त्रीची एक्स रंगसूत्रे असतात आणि पुरुषाकडे XY गुणसूत्रे असतात. तर फलित पेशी टाचणीच्या अग्रा एवढ्या आकाराच्या असतात. साधारणपणे जन्मणाऱ्या बालकाचे वजन 6 ते 7 पौंड व उंची 18 ते 20 इंच एवढी असते. शैशवावस्थेतील मुले पराकोटीची सारथी म्हणजे आत्मकेंद्रीय असतात. साधारण 1.5 वर्षाचे मूल 50 शब्दसंख्या शिकते. 2.5 वर्षाच्या मुलाची शब्दसंख्या 450 असते. 3.5 वर्षाचे मूल वाक्य योग्य प्रकारे बनवू शकते. यावेळी त्याच्याजवळ 1200च्या आसपास शब्दसंग्रह असतो. 5 वर्षाच्या मुलाजवळ साधारणपणे 1500 ते 2000 शब्द, तर 5 ते 6 वर्षाच्या मुलाला 2500 ते 3000 शब्द उच्चारण्याचे कौशल्य असते. रॉस सायंटिस्ट काय म्हणतात, तर किशोरावस्थेमध्ये वाढ रोखली जाते म्हणून या काळास वाढ रोखण्याचा किंवा दुरीकरणाचा म्हणजेच पठारावस्थेचा काळ असे म्हणतात. रॉस हे किशोरावस्थेला काय म्हणतात, दृढीकरणाचा किंवा वाढ रोखण्याचा किंवा पठारावस्थेचा काळ असे म्हणतात. किशोरावस्थेमध्ये मेंदूचे वजन हे 1200 ते 1400 ग्रॅम असते आणि मेंदूचा विकास हा किशोरावस्थेमध्ये 85% असतो. 10 ते 12 वर्षे वयाची मुले साधारणपणे 137 ते 152 सेंटीमीटर उंच होतात. त्यांचे वजन 39 ते 48 किलोग्रॅमच्या दरम्यान असते. तर मुलींची उंची 135 ते 150 सेंटीमीटर, तर वजन 37 ते 47 किलोग्रॅमच्या दरम्यान असते. या वयोगटात ज्ञानेंद्रियांच्याद्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलाची अवबोधन क्रिया 3 टप्प्यात आढळते. याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे बघा. संख्यांकन, वर्णन आणि अर्थन हे किशोरावस्थेच्या मुलाची अवबोधन क्रिया या 3 टप्प्यामध्ये घडते. संख्यांकन, वर्णन आणि अर्थन. 11व्या-12व्या वर्षी शब्दसंपत्ती 18,000 ते 20,000 असते. आता कुमारावस्थेवर पण प्रश्न विचारलेला आहे. मानवी जीवनातील हा मौल्यवान कालखंड आहे. याला मानसशास्त्रज्ञांनी संक्रमणाचा कालखंड म्हणलेले आहे. तर स्टॅनले हॉल म्हणतात की कुमारावस्थेत मुलामुलींचा नवा जन्म होतो. कुमारावस्था म्हणजे मानवी जीवनातील वेगळीच वाट आहे. हा काळ मानसिक वादळाचा किंवा भावनिक तणावाचा काळ मानला जातो. कुमारावस्था. शॉक मानसशास्त्रज्ञ म्हणतात की कौमार्य किंवा